नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। चला तर आज आपण बघूया मस्त अशी नाश्त्याची रेसिपी। अप्रतिम अशी लागते। गावाकडे याला गुलगुले बोललं जातं। तुम्ही याला काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा। चला तर बघा कसली अप्रतिम अशी दिसते। तुम्ही हे तसंही खाऊ शकता किंवा मग चहा सोबत खायला अप्रतिम असं लागतं। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चाळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता इथे गव्हाचं पीठ मी 1 वाटीभर घेणार आहे। तुम्ही कोणत्याही घरातल्या वाटीने घेतलं तरीही चालू शकतं। आता इथे 1 वाटीचे आपण बनवून बघूया याचे किती भरपूर प्रमाणात बनलं जातं ते। आता 1 वाटी घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने बेसन पीठ ऍड केलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आणि साखर घालताना इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथं मी 1/3 कप घेतलेली आहे। त्यातील थोडीशी 2 चम्मच साखर आहे ती कमी केलेली आहे आणि बाकीची साखर घालून घेतलेली। त्यानंतर वेलची पावडर अर्धा चमचा घालून घेतलेली आणि हे सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी थोडं थोडं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। बॅटर बनवत असताना एकदम पाणी घालायचं नाहीये, कारण की पातळ झालं तर मग ते गुलगुले आपले व्यवस्थित बनत नाहीत। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर आहे ते बनवून घ्यायचे। आपल्याला याचं बॅटर आहे ते बघू शकता अशा पद्धतीने करायचे। जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं फक्त ऍड करत हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची। आता इथं मला 1 कप गव्हाच्या पिठाला 1 कपामधील पाणी थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवते शेवटी की पाणी किती शिल्लक राहिलेले। 1-4 चम्मच पाणी त्याच्यातील शिल्लक राहिलेले। जसं गव्हाचं पीठ असेल तसं तुम्हाला पाणी त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल। आता इथं मी थोडंसं खायचा सोडा असतो तो घालून घेतलेला आहे। अशी कन्सिस्टन्सी बनवून घेतलेली। थोडंसं हाताने त्याला फ्लफी करून घ्यायचं म्हणजे गुलगुले आहेत ते व्यवस्थित फुगले जातात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। चला तर आता एवढं पाणी शिल्लक राहिलेलं बघू शकता। 1-4 चम्मच पोहेच्या चमच्याने शिल्लक राहिलं असेल इथपर्यंत पाणी मला लागलेले। आता आपण तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल सुरुवातीला मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि नंतर ज्यावेळेस आपण गुलगुले त्याच्यामध्ये सोडणार आहे तेव्हा आपण कमी गॅस करून घ्यायचं। आता इथे बघू शकता पिठाला चांगले बुडबुडे आलेले आहेत आणि 10 मिनिटं हे पीठ आहे ते मी झाकून ठेवलं होतं आणि त्यातील जे आपण सोडा घातला होता तो फर्मंट झालेला आहे, चांगला त्याचं काम झालेलं आहे। तर पीठ एकदम असं फ्लफी झालेलं आहे। आता गोळे सोडताना अशा पद्धतीने सोडून घ्यायचे। तिथं बघू शकता म्हणजे ना एका आकारात पण येतात आणि एकदम गोल असे गोळे तयार होतात। तिथं बघू शकता बॅटर व्यवस्थित करून घेतलं ना की आपले गुलगुले ते एकदम मस्त होतात। याच्यामध्ये आता काही लोक आहेत ते खोबरं ओलं खोबरं असेल ना तर ते किसूनही घालतात। ज्यांना आवडत असेल तर ती लोक घालू शकतात किंवा साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकतात। आता इथे बघा सुरुवातीला आपलं तेल मीडियम गरम करून घेतलेले आहे। त्यानंतर मी थोडंसं स्लो करून घेतला गॅस आणि त्याच्यावरती आपण हे गुलगुले आहेत ते भाजून घ्यायचे। दोन्ही साईडनी सतत हलवत राहायचे म्हणजे एकाच साईडने भाजणार नाही, दोन्ही साईडने आलटून पलटून चांगले भाजून घ्यायचे आहेत। इथं बघा आता आपण पहिला भाजात भाजून घेतलं तर दुसरा मी जवळून दाखवते कशा पद्धतीने सोडलं जातं। अशा पद्धतीने सोड। आता किती एकदम थोडंसं बॅटर सोडलेले तरी सुद्धा बघा टमकन असे फुगलेले आहेत की नाही गुलगुले एकदम मस्त असे। चला तर मग अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। आता थोडा वेळ झाला ना की त्यानंतर आपण हलक्या हाताने त्यांना हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित गुलगुले आहेत ते भाजले जातात। सोनेरी रंगापर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत। आता इथं असंच मी हलवून घेते। बघू शकता याची साईज आहे ती आपण किती छोटी घातली होती आणि आता केवढी मोठी झालेली आहे। अशा पद्धतीने मस्त असे गुलगुले तयार होतात। आता आपण जाळीवरती काढून घेऊया। एकदम अशी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते, करायलाही जास्त वेळ लागत नाही। तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीचे। बघा अशा पद्धतीने सोडून द्यायचे। तेलात सोडल्यानंतर आपोआप तो गुलगुला आहे तो फुगून एक साईडला जातो आणि वरती येतोय बघा। तर अशा पद्धतीने जेवढी कढई मोठी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये गुलगुले ते सोडून घ्यायचे। त्यानंतर दोन्ही साईडने चांगले खरपूस रंगापर्यंत सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे। आता इथं आपण अशाच पद्धतीने बाकीचे गुलगुले तळून घेणार आहे। आता इथं एका कपामध्ये बघा एक पूर्ण मोठी डिश भरून तयार होतात म्हणजे 2 माणसांसाठी हे पुरेसे आहेत। आता याच्यासोबत तुम्ही हे तसेही खाऊ शकता किंवा मग याच्यासोबत तुम्ही चहा बरोबरही खाऊ शकता। चहा बरोबर तर अप्रतिम असे लागतात। तर गावाला तर आमच्याकडे हे चहा सोबतच खाल्ले जातात। आता राहिलेले जे आहेत तेही मी अशाच पद्धतीने घालून घेते आणि बाकीचे ते तळून घेते। जसं पीठ तुम्ही 10 मिनिटासाठी मुरत ठेवाल ना तसं मग ते ज्याच्यात आपण सोडा घातलेला असतो तर त्याचं काम सुरू होतं आणि गुलगुले ते चांगल्या पद्धतीने फुगले जातात। इथे बघू शकता इतका छोटा गुलगुला टाकलाय तरी किती मस्त असा टमकन फुगलेला आहे।
आता आपले सगळे गुलगुले आहेत ना ते तयार झालेले आहेत, बघू शकता. हे गुलगुले ते एकदम सॉफ्ट होतात असे, पण खायला खूप टेस्टी लागतात. आता बघा म्हणजे वरून जरी असे सॉफ्ट वाटत असले, आतून एकदम जाळीदार असे बनलेले असतात. मी तुम्हाला दाखवते थोडं एक तोडून कशा पद्धतीनं झालेले आहे ते. एवढ्या एक कपामध्ये भरपूर प्रमाणात तयार होतात, 2 व्यक्ती खाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं बघा, ह्या गरमच आहे आणि आतून एकदम असे जाळीदार झालेले आहेत छानपैकी. चहा सोबत तर अप्रतिम लागतात. चला तर मग आता गुलगुले तर तयार झालेले आहेत आपले. आता त्याच्यासोबत आपण एक मसाला मस्तपैकी चहा करूया. 1 कप चहासाठी तर मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोहेघाच्या चमच्याने म्हणाल तर मी 1 चमचा चहा पावडर घालून घेतलेली आणि हा चमचा छोटा आहे त्यामुळे मी 4 चम्मच घातलेली आहे. आणि त्यानंतर 1 चम्मच याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे, तोही पोहेघाच्या चमच्याने घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये चहाचा मसाला असतो तो थोडासा घालून घेतला, वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्ध्या कपाला थोडंसं जास्त दूध घालून घेतलेलं आहे. दूध घातल्यानंतर चहा आहे तो चांगला उकळवून घ्यायचा, म्हणजे एकदम छान असा घट्टसर चहा तयार होतो. मध्ये चहा वरती यायला लागला तर चमच्याने किंवा मग आपली गाळण असते त्याने हलवून व्यवस्थित चहा आहे तो उकळवून घ्यायचा. आता मस्तपैकी आपला चहा उकळलेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. चहा सोबत हे गुलगुले ते अप्रतिम असे लागतात. नक्कीच ही रेसिपी करून बघा. बरं, तुम्ही या गुलगुलेला काय म्हणता किंवा तुमच्याकडे काय बोललं जातं तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय तेही कमेंटमध्ये सांगा, नक्कीच आवडेल मला. आता आपले गुलगुले आणि चहा मस्तपैकी तयार झालेली. मी टेस्ट करून बघते कशी झालेली. तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.